नंदुरबारच्या खराब रस्त्यांची पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना लाच, आता दर्जेदार रस्ते करायला हवेत. नंदुरबार जिल्ह्याच्या खराब रस्त्यांवरून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रशासनाला घरचा आहेर दिला आहे. सुरतहून नंदुरबारला येताना गुजरातमधील 2 तासांचा रस्ता चांगला आहे, मात्र नंदुरबार जिल्ह्यातील 1 तासाचा रस्ता अतिशय खराब असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. पालकमंत्री म्हणून या रस्त्यांची अवस्था पाहून आपल्याला लाज वाटते, अशी प्रतिक्रिया मुश्रीफ यांनी दिली आहे. पावसाळ्यानंतर दरवर्षी रस्त्यांवर खड्डे पडतात, त्यामुळे पारंपरिक पद्धतीऐवजी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून खड्डेमुक्त आणि दर्जेदार रस्ते उभारण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलंय. रस्त्यांच्या प्रश्नावर विरोधक आंदोलन करणार ते त्यांचं काम आहे, मात्र सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी दर्जेदार रस्त्यांसाठी प्रयत्न केले पाहिजेत, असंही त्यांनी म्हटलेलं आहे. ज्यांची दुबार नावे किंवा पुरावे नाहीत त्यांचीच नावे कमी झाली असतील. SIRवर हसन मुश्रीफ यांचं भाष्य. विशेष सखोल पुनर्निरीक्षण अर्थात SIRच्या मुद्द्यावरही मंत्री हसन मुश्रीफ यांनी भूमिका मांडली. कोणत्याही राजकीय पक्षाकडे SIRसाठी स्वतंत्र संगणकीय प्रणाली असेल असं आपल्याला वाटत नसल्याचं त्यांनी म्हटलंय. दुबार नावं असलेली, आवश्यक पुरावे नसलेली किंवा अर्ज सादर न केलेल्या मतदारांचीच नावे कमी झाली असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. नाही, मी नंदुरबार जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी एका महिन्याला 1 वेळ किंवा 2 वेळा जात असतो. सुरत वरून 3 तासाचा रस्ता हा नंदुरबार जिल्ह्याला आहे, तर गुजरात 2 तासाचा आहे आणि तिथून 1 तास नंदुरबार आहे. गुजरातच्या हद्दीचे रस्ते चांगले होते आणि नंदुरबारच्या हद्दीमध्ये खराब रस्ते होते. त्यानंतर माझा श्रावणी म्हणून गाव होता, तिथे एक कार्यक्रम होता, तिथे रस्ते खराब होते. मी त्या दिवशी सांगितलं की आता आपल्याला यापुढे रस्ते दर्जेदार करायला पाहिजेत आणि दर्जांची ही जी रस्त्यांची अवस्था आहे त्यामुळे पालकमंत्री म्हणून मला लाज वाटते. खरं याच खड्ड्यांच्यावरून नाशिकमध्ये राजकीय वाद त्याला पारंपरिक मोर्चा सुद्धा संजय राऊत जाऊन काढतात. ठीक आहे, विरोधकांचं ते काम आहे, परंतु आपण सत्तारूढ लोकांनी सुद्धा यापुढं रस्त्याची चांगली कामं झाली पाहिजेत, दर्जेदार कामं केली पाहिजेत आणि पावसाळ्यामध्ये रस्ते खड्डेच पडणार नाहीत अशा प्रकारची योजना किंवा नवीन टेक्नॉलॉजी आणली पाहिजे. आणि दरवर्षी पावसाळ्यानंतर जो लोकांना त्रास होतो, त्यामुळं विद्यार्थ्यांची, ज्येष्ठ नागरिकांचे जे हाल होतात ते आपल्याला संपवता आले पाहिजेत. त्या दृष्टीने माझं ते वाक्य होतं. राज्यातले रस्ते आणि त्यामध्ये होणाऱ्या भ्रष्टाचारावर आरोप सत्ताधाऱ्यांवर करत असताना सत्ताधारी पक्षातलाच एक मंत्री अशा पद्धतीने वक्तव्य करतो, म्हणजे एक फेल्युअर मान्य. नाही, तुम्ही एक लक्षात घेतलं पाहिजे, अनेक सरकार आली आणि गेली, दरवेळी पावसाळ्यानंतर असे खड्डे पडतात, दरवेळेला लोकांना त्रास होतो. हा कायमचा त्रास संपण्यासाठी नवीन टेक्नॉलॉजी आणली पाहिजे आणि रस्ते केले पाहिजेत. BLO 3 वेळा घरी जायला पाहिजे, ते गेले नाही आणि भाजपकडे सॉफ्टवेअर आहे, सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ते सगळे नियंत्रण. 4 लाखाच्या आसपास. नाही, मला काय तसं वाटत नाही, कारण मी माझ्या विधानसभेचा फार मायन्युटली अभ्यास करतोय. ज्यांची डबल नावं आहेत, ज्यांचं 2002चे पुरावे नाहीत किंवा ज्यांना फॉर्म दिलेले आहेत त्यांनी भरून दिलेले नाहीत, असेच लोकांची नावं ही गळण्याची शक्यता आहे. जर आपले BLA लोक जर चांगले असतील, जर जागरूक असतील, तर मला वाटते हा धोका फार वाढणार नाही. आणि मला वाटते जर जागरूक लोकप्रतिनिधी हे आपापलं काम चांगल्या पद्धतीने करतात. 4.5 लाख पक्षाकडे अशा पद्धतीचं सॉफ्टवेअर गेले का? नाही, मला काय त्याची माहिती नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील 4.5 लाखापेक्षा अधिक जे आहेत ते दुबार मतदार कमी होतात, हा कुठेतरी एक मोठा नाही, काय झालंय, आपले अनेक भागातले लोक हे मुंबईमध्ये आहेत. आता त्यांनी ठरवायचं की मुंबईला मतदान करायचं आहे का आपल्याला इकडे करायचं आहे, किंवा अनेक लोक हे कर्नाटकातून स्थलांतरित झालेले आहेत. आणि मला वाटतं जे जे पुरावे देतील, त्यांची नावं येतील, आकडा तुम्हाला जरी मोठा वाटत असेल तरी अशी दुबार नावं अनेक होती. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कोल्हापूर.